अशी काही गाव आहे तिथं मिठागड. ही माझी मावशी आणि मम्मी आहे आणि पूजा आता लग्नाला चालले. पुन्हा एकदा कैरी सोबत आहे मीठ मसाला लावून. खूप भारी लागते उन्हाळ्यामध्ये. सुट्टीमध्ये हीच खायला खूप मजा येते. मग कच्च्या आंब्यासोबत हे असं काय प्रत्येक लोकांना आवडतं. तर नमस्कार मित्र, तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगवर स्वागत आहे तुमचं आदेश कोकणमध्ये. तर आत्ता पुन्हा चाललं आता मिठागडला. आता गोसाईवरनं बस आहे 4:30ची. तिथनं मग आम्हाला मिठागडला पोचायला अर्धा पाऊण तास तरी लागतोच आम्हाला. आणि आजची वस्तीला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लग्न झाल्यानंतर आम्ही पेट पूजा करून आम्ही परत गोसाईला येऊ. तर त्यावेळेला मिठागडला जाताना आम्हाला कसे काय व्हिडिओ बनवता येईल गावचे आता बघूया. मिठागड मला कधीपासून जायचं, तर मिठागडला मी पहिल्यांदाच जात आहे. हां, मिठागड गाव बायपास केलं, पण मिठागड गावात कधी भटकंती केली नाही. तिथं गाव बघायचे, मंदिरं बघायचे होते. आणि तो पाचचा समुद्र जे नजारा आहे तो लय अप्रतिम आहे, खूप भारी. आणि आता बहुतेक तिथं नवीन घर बांधकाम करायला घेतात आहे आणि मस्त तिथं चिरेच मागवतात आहे. काय मी चिरे परवडतात होते. एक चिरा बोललं तर 45 ते 50 रुपयापर्यंत आहे. आणि आपण रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जाऊन बघतो तिथं 20-27 रुपयाला आहे. हे 45 रुपयाला पडले, म्हणजे 50, पण ते 45-50 रुपयापर्यंत पडते एक चिरा. ते इथे परवडतात बोलतात आहे. आणि अर्धा ते विटाचं गेलं आणि तिथे चिरेचं गेलं. खूप एक्साइटेड आहे. आता आम्हाला बस पकडायचं आहे गोसाईवरून ते का मिठागडला जायला. तर बघू कसं काय पोचतं ते. आणि काय माहीत आता संध्याकाळी हळद पण आहे, हळदी आहे आज. आणि आज काय पाऊस गाजेल मला वाटते हळदीमध्ये. बघूया काय कसं काय ते. असं तर नको व्हायला कोणाच्या लग्नाच्या बाबतीत, पण आता बघूया पाऊस. चल बघू. जरासाठी मीच झाली 3:30ची एसटी. आता 4:30ची एसटी बघूया. आता बस स्टॉप आता टाईमपास करूया. तर निवांतपणे बसलो, भरपूर टाईम आहे अजून. आणि मिठागड गाव काय कसं एक्सप्लोर करायला भेटेल की नाही, कारण की जाईपर्यंत आता गावकच आहे तिथं. आणि मी आता कोण फिरवणार पण नाही. आता ताईची मुलगी आहे, ती बोलते फिरवणार. आता तिची पण धावपळ चालू आहे. तर बघू उद्या सकाळी मला कसं काय दाखवू शकते ते गाव मिठागड. हा ठेवतो येईल काढतं समोर गोसावी स्टॉप आहे. फायनली आता मी मिठागडला पोचले. जातोय आता विजोईला आले. आता थोड्याच वेळात मिठागडला पोचू. आता आम्हाला मिळाली 4:45 वाजता आली एस टी गोसाईला. आणि आता पोचू थोड्या वेळात, 6 वाजतीलच पोचायला. पावसाळ्यातलं
बघ टर्न किती बेकार आहे टर्न. सकाळ मामा हां बस नाही जात मानदार कोळीवाडा. मुंबई लागली मुरुड मुंबई. पिता पण गेलो ना पण तर फायनली आता मिठाघाटला आता एंटर केलं आम्ही आता. आणि पावसाचं मस्त वातावरण आहे आणि खूप भारी वाटतं ते प्रवास करता. म्हणजे असं खाजणी ते मिठाघाटपर्यंतचा जे प्रवास होता तो खूप नादखुळा. म्हणजे ते एक बाजूला समुद्र दुसऱ्या बाजूला डोंगर मध्ये कॉन्क्रीटचे रस्ते. ते खूप भारी होता आणि मस्तपैकी असं जंगल आहे. तर असं नवीन नवीन गाव एक्सप्लोअर करायला खूप भारी मजा वाटते कोकणातला. आणि कोकण तर आहेच बेस्ट ऑल महाराष्ट्रामध्ये. का मी असं कोकण का बोंबलतो असंच नाही. बघा आणि तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघा कोकण किती भारी आहे. तर पावसाळ्यातला कोकण बघून जावा तुम्ही. खूप भारी असे रस्ते काय तो समोरचा तुम्हाला नजारा पण दाखवतो. हे माझी मावशी आणि मम्मी आहे आणि पूजा आता लग्नाला चालले. आणि हे छोटेसे रस्ते आहेत तसे. आणि इथं बघा हे समुद्र किनारी मुरुडची खाडी आहे, राजपुरी खाडी. तो गेला रोहा तालुका, तळा तालुका, हे मुरुड तालुका आणि तो तिकडला श्रीवर्धन तालुका. 4 तालुक्याला दिलेले आहेत मुरुडची राजपुरी खाडी. 4 तालुक्याला एक श्रीवर्धन झाला, मुरुड झाला, रोहा, तळा. आणि आता बघू ताईला जेव्हा फोन करू आम्ही आलो आहे. कारण की माझं इथं नेटवर्क बिलकुल नव्हता. इथं आल्यावर काय माहीत कसं नेटवर्क चाललं. आणि आता वीक पण चमकतं इथं. आता फोन लावतो तर ताईला. अशी काही गाव आहे तिथं मिठागड. सगळे नातेवाईक आहे तिथं.
या तुम्ही थंडा प्यायला आणि पार्टी बघा काय चालू आहे. यांची WWE चालू आहे यांचे WWE. काय बोलायचं आता. आणि थंडा प्यायला नक्की या इथं चॉईस. कोण कोण येतं माझ्यासोबत थंडा प्यायला नक्की या. आठवड्यात कावक होईल. आणि उद्या सकाळचं खूप भारी. आता मला इथून निघूसं पण वाटत नाही. माझा ड्रीम प्लेस आहे सध्या ते. बाईक कोणालाही जागा नाही आवडणार सांगा आता बघू. काय माझ्या पाठोपाठची मुरुडची खाडी हे सर्व काही गाव आहे तिथे. आणि आता हे लग्नाचा मंडप आहे. आज हळद आहे आणि उद्या आहे लग्न. आणि वीक पण चमकते आणि प्लस गरजते पण. आणि पाऊस काय नाही तर हळदीला मला वाटते जोरात पाऊस पडेल असं आहे. बघ समोर वीक चमकतात दाखवतो तुम्हाला. दिसण्यात तर येत ना असं काय. अबे इथंच ते धूर दिसतं का तुम्हाला. इथंच आता वीक चमकलेली. हां आता बघा. फायनली इथं पावसाळ्याचं दर्शन पण झालं आता इथं. आणि मस्त रिमझिम पाऊस पडतोय. आणि पहिला पाऊस आहे माझा कोकणातला. पहिलाच पाऊस आहे हा. मस्त की भिजतोय पण आता मोबाईलमध्ये दिसत नाही बाबा. हे ओलसर दिसतं तुम्हाला क्षणाने सावरलेला. आता थोड्याच वेळात काळोख पण होईल. आता हल्दीचं कसं माहीत काय पाऊस पडतोय पुरा मंडप भिजवून काढेल. काय होईल काय सांगू शकत नाही. निसर्गाचा खेळ आहे हा. आणि मध्ये आता लवकर पाऊस स्टार्ट झाला त्यामुळे आपण काय ठरवू नाही शकत. जून महिन्यामध्ये पडेल. एप्रिलपासूनच मेपासूनच स्टार्ट झाले. आणि आता ताई काय माहीत कधी येईल. आता ताईची मुलगी कधी येत काय माहीत. आज मला वाटतं मिठागड थोडं पुरा गाव एक्सप्लोर करायला भेटणार नाही का. उद्याच्या व्हिडिओला ठेवू का ह्याच व्हिडिओमध्येच आहे. तसं तर हा गाव खूप छान आहे असं एक इकडचा. आणि आता मला वाटतं उद्यासाठीच मला ठेवावं लागेल. उद्या सकाळी लवकर उठू आणि चांगल्यापणे गाव एक्सप्लोअर करूया इकडचा. सकाळी लवकर उठूया. बघू आता कसं काय ते. थोड्याच वेळात कावं काय नाही. जरा पावसात भिजून जरा आनंद घेतो. जरा समोर आहे तर समुद्राचा नजारा. म्हणजे खूप चांगल्या ठिकाणी काही घर बांधलं आहे. आणि असं गाव विजिट करायला खूप भारी वाटतं. असं वेगवेगळं असं आमचं गावच नाही. प्रत्येक तुम्ही असं गावी तुम्ही भेट द्या. कधी लग्न असं कुठे हल्ली असेल तर वेगवेगळ्या लोकेशनमध्ये तर खूप भारी मजा येते असं.